नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या प्रोमोमध्ये आपण बघणार आहोत। इथे अर्जुन आणि सायलीच्या हातात मोठा पुरावा लागलेला असतो, कारण सदाशिव आणि मैनाने जे काही सांगितलेलं असतं ते खूप अनपेक्षित असतं। तर इकडे प्रतिमा आत्या देवयाई समोर हात जोडून उभे असतात आणि देवयाईला म्हणत असतात, हे सगळं काय चालू आहे? माझ्या आयुष्यात मला सगळं काही आठवण्याचा प्रयत्न करते मी आणि मला तसं आठवतंय, पण ज्या गोष्टींचा मला त्रास होतोय देवा, त्या गोष्टी का आठवत नाहीये? आणि जे आठवतंय त्याचा अर्थ काय? देवा, मला हे सगळं काही उलगडून सांग। आता मात्र प्रतिमा आत्यांना सगळं काही कसं आठवणार हे आपण लवकरच बघूया। तर इकडे आता साक्षीला मात्र मोठं टेन्शन आलं असतं, कारण तिच्याबरोबर सचिनला अस्मिताने बघितलेलं असतं ना। तर इकडे लगेच आता साक्षी अण्णांना म्हणू लागते, अण्णा, आज त्या सचिनला त्या रेस्टॉरंटमध्ये त्या अर्जुन सुभेदारची बहीण बघताच जो काही तो घाबरला होता ना, ते बघून ना मला खूप भीती वाटायला लागली आहे। कारण ते बघून असं वाटतंय मी जो काही डाव टाकलाय तो फसणार तर नाही ना, नक्कीच काहीतरी गडबड वाटते हा। तेव्हा अण्णा म्हणू लागतात, असं काही होणार नाहीये, अजून तुझा बाप जिवंत आहे एवढं लक्षात ठेव, असं काहीच होणार नाही। तेव्हा साक्षी म्हणू लागते, अण्णा असंच होणार आहे, सगळ्या गोष्टी तुमच्या हातात आहे असं नाही। त्या अर्जुन सुभेदारच्या बहिणीला बघून तो सचिन एवढा का घाबरला, हा प्रश्न आता इथे साक्षीला पडलेला असतो। तर इकडे सायली आणि अर्जुन दोघेही घरी आलेले असतात। तेव्हा लगेच आता अर्जुन म्हणू लागतो, सायली, आपण त्या सदाशिव आणि मैनावतीला भेटलो, आज त्यांनी जे काही सांगितलं ते खूप अनपेक्षित होतं आणि आपल्याला या सगळ्याचा छडा लावायचा आहे। त्यासाठी आपल्याला त्या बाईला भेटायला जावं लागेल, तीच बाई जिच्याकडे मैनावती आणि सदाशिवने आपल्या मुलीला पाठवलं होतं। आता मात्र हे सगळं महिपतशी निगडीत आहे हे मात्र सायली आणि अर्जुनला समजलेलं असतं। नेमकं या सदाशिव मैनावतीच्या या कारस्थानाशी महिपतचा काय संबंध, हे सगळं आता सायली आणि अर्जुन कसे शोधून काढणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल। त्यामुळे मित्रांनो, अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।